ओबीसींप्रमाणे तब्बल 8 योजना मराठा समाजासाठी सुरू होणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। पुण्यातील विप्रो कंपनीत धर्मांतराचा प्रकार, दुबईतील शेख सोबत लग्नासाठी टाकला दबाव, नोटीस पाठवूनही विप्रो कंपनीने कारवाई केली नाही। विप्रो कंपनीत मुस्लिम व्यक्तीवर कारवाई होत नाही, पुण्यातील पीडित महिलेचा गंभीर आरोप। नाशिक टीसीएस महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात नवा खुलासा, पीडित तरुणीच्या धर्मांतरासाठी जाकीर नाईकच्या व्हिडिओचा वापर, पोलिसांच्या दोषारोप पत्रात जाकीर नाईकच्या नावाचा उल्लेख। पिंपरी चिंचवडमध्ये मेड इन पाकिस्तान चादरीच्या विक्रीचा दावा, मेड इन पाकिस्तान चादरीची विक्री झाल्याचा महिलेचा दावा, तपासासाठी पोलिसांचं पथक तयार, सदर महिलेशी संपर्क साधण्याचा पोलिसांचा प्रयत्न। माघार नाट्यावर काल एका दिवसात 150 कोटी खर्च झाले, खासदार संजय राऊतांचा मोठा आरोप, विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारात भाव ठरवून आले, राऊतांची टीका। नाशिक विधान परिषदेत आणखी ट्विस्टची शक्यता, गोकुळ गीते यांना पाठिंब्यासाठी मनवण्याचे प्रयत्न, उमेदवारी कायम ठेवून नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा, शिवसेनेची भूमिका। माघारीची वेळ संपली, त्यामुळे आता माघार नाही, बंडखोर उमेदवार गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम, सामंत आणि महाजनांनी फोन केला तर भेटीला जाणार असल्याची गीतेंची माहिती। राणा दाम्पत्यानं घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागी नवनीत राणांना संधी देण्याची मागणी, रिक्त जागा भाजपला सुटल्यानं राणा दाम्पत्य उमेदवारीसाठी आग्रही। पायाभूत सुविधा निर्मितीचे प्रकल्प गतीनं पूर्ण करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना, प्रकल्पाला विलंब करणाऱ्या कंत्राटदारांना दुसरं काम न देण्याचे आदेश। एसटीच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता, इंधन दरवाढीचा एसटी महामंडळाला आर्थिक फटका, एसटी दरवाढीचा परिवहन मंत्र्यांकडून स्पष्ट संकेत, ग्रामीण भागातील प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री। रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट कायम, दुसऱ्या पतधोरण बैठकीमध्ये रेपो दरात कोणताही बदल नाही, आरबीआयने रेपो दर 5.25% कायम ठेवला, गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांचे ईएमआय जैसे थे। उल्हासनगरमध्ये साप चावल्यानं 3 वर्षीय मुलाचा मृत्यू, डॉक्टरांनी उपचारासाठी सापाच्या फोटोची मागणी केल्याचा आरोप, मुलाला रुग्णालयात आणण्यात उशीर झाल्यानं बाळाचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांची माहिती।